कसे आहेत सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. आज आपण करणार आहोत पनीर मसाला. त्यासाठी बघा, आपण आता हे पनीर चांगलं स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे. आणि हे बघा, हे ना 2 कांदे आणि 2 टॅमॅटो, आणखीन लसूण, आलं, ते सगळं आपण आहे ना कापून आहे ना चांगलं तेल बिल घालून भाजून घेतलेलं आहे. याच्यामध्ये टोपामध्ये तेल घालून चांगलं भाजून घेतलेलं आहे. आणि ही कोथिंबीर आणि ही कस्तुरी मेथी, आणि ह्याच्यामध्ये ना वेलची, खडे मसाले पण थोडे थोडे टाकायच्या. वेलची, गरम, परत हे खसखस थोडी, लवंग, आणखीन दालचिनी हे टाकायचं. हे सगळं भाजून घेतलं. आता हे मिक्सरला आपण वाटून घेऊया. हे बघा, आता आपण टोप ठेवलाय आणि ना तेल गरम झालं आपलं ना, तर हे पनीर आहे ना, हे थोडं थोडं आपण आहे ना असं फ्राय करून घ्यायचं. कारण का जर आपण डायरेक्ट टाकलं ना तर नरम होतं, मग ना हे तेलामध्ये ना थोडं असं फ्राय करून घ्यायचं. हे बघा, आता आपलं ना पनीर चांगलं तळून घेतलेलं आहे. आता आपण आहे ना हे काढून ठेवायचं. हे बघा, असं काढून घ्यायचं. ह्याच्यामध्ये हे बघा, आता आपण आहे ना त्याच तेलामध्ये हे बघा टोमॅटो आणि तो कांदा आहे ना, ते चांगलं आपण असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा असं. आता त्याच्यामध्येच आपण 1 चमचा तिखट टाकायचं, हळद टाकायची आणि आपला गरम मसाला टाकायचा. आम्ही पनीर मसाला नाही टाकत, ते खडे मसाले टाकतो ना, त्यामुळे छान चव येते पनीर मसाल्याला. हा बघा, आपण झाकण ठेवून आहे ना हा पनीर मसाल्याचा जो मसाला आहे ना तो चांगला, हा बघा, मस्तपैकी भाजून घ्यायचा चांगला. हा बघा, ही ग्रेव्ही ना चांगली भाजली ना तर चांगली चव लागते. हे बघा, मस्त झाले ना, एकदम लाल लाल झणझणीत अशी छान झाले. ह्याच्यात आम्ही पनीर मसाला वगैरे काही नाही टाकत. आता हे बघा, आता आपण हा मिक्सर धुवून पाणी टाकायचं आपल्याला जेवढं हवं तेवढं, कारण जास्त पातळ नाही करायचं, घट्टच ठेवायचा. हा बघा असा. हे बघा, आता ही आपली ग्रेव्ही अशी झाली, अशी करून घ्यायची. आता आपण त्याच्यात ना हे पनीर सोडायचं. हे बघा, हे चांगलं पनीर हे करायचं आपलं सुट्टं मस्त आता झालंय, कारण आपण ते आधी भाजून घेतलं ना व्यवस्थित तेलामध्ये. आता चवीपुरता मीठ टाकायचं. हे बघा, आता आपलं झालेलं आहे हे चांगला मसाला. आता आपण जशी कस्तुरी मेथी टाकायची, छान लागते, आणि कोथिंबीर टाकायची. असं तुम्ही पण करा आणि खा. आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला आता जेवायला या. आज आमच्याकडे पनीर मसाला आहे.